आपल्याला अनुभवायला मिळाल्या. चला मॅच ऑन होते. पहिलाच बॉल फेकण्यासाठी अजित सज्ज झाले. नरेश पाटील जे एंड कडे राहतील. एक चांगली लढत. पॉवर प्ले फर्स्ट पहिले सत्र. पहिलाच बॉल थोडस टॅपिंग क्रिकेट खेळायचा प्रयत्न होता परंतु तिथे नरेश जाधव आणि नरेश पाटील थोडस मिसकम्युनिकेशन होतं. पंचांनी लेग्स बाय दर्शवले. थोडस मिसकम्युनिकेशन परंतु नंतर या चुका सुधारल्या गेल्या. रन पूर्ण केली. थोडी रिस्की रनच होती परंतु नरेश जाधव आले होते स्ट्रायकिंग रेंजकडे. ही थोडीशी रिस्कीच रन म्हणावे लागेल. पहिली सिंगल अतिरिक्त कारण लेग स्पॅचच्या स्वरूपात आलेले पहिला बॉलवर. चांगली लढत राहणारे 5 षटक्यात टार्गेट सेट करण्यासाठी उतरलेला अगदी हरिग्राम 40+ आणि त्यांना रोखण्यासाठी अगदी टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग घेतली नेवाली 40+. अगदी बॉलला टॅप केलाय. शॉट अगदी गलीमधला क्षेत्ररक्षक तयार होतं. 1 रन या बॉलवर कंप्लीट करत असताना दिसलाय. भरपूर संख्येने प्रेक्षक वर्ग आलेला आहे. सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. एक दर्जेदार लढत सध्या तुम्ही पाहतायत. भरपूर संख्येने प्रेक्षक मैदानाच्या बाहेर आलेला आहे. आज बघतो आपण याच्यानंतर रेग्युलर देखील मॅचेस सुरू होतील परंतु त्याच्या अगोदर विनर वर्सेस विनर होईल. आणि हाफ खराब फिल्डिंग. मागील बॉल खूप चांगल्या पद्धतीने अडवला परंतु यावेळेस स्क्वेअर कटचा चौकार 4 रन. एक शॉर्टेज टीम मीटिंग देखील लगेच झाली. गोलंदाजी कशी व्हायला हवी. फिल्डिंगमध्ये काय सुधारणा करायला हव्या कारण मागील मॅच देखील आपण बघितले हे फार चांगली राहिली. काही चुका झाल्या होत्या फिल्डिंगमधून परंतु त्यात सुधारल्या गेल्या. बॅटिंगमधून त्याची रिकव्हरी झाली. क्रिकेट खेळच असा आहे. एखाद्या सेक्शन्समध्ये आपण कमी पडलं तर दुसरा सेक्शन अर्थातच बॅटिंगमध्ये कमी पडलं तर गोलंदाजीतून कमी पडलं तर बॅटिंगमधून नाही तर फिल्डिंगमधून ते रिकव्हर करायचं असतं. शॉर्ट ऑन पुल करायचं होतं. बॉल झाला डीपमध्ये. बॅकवर्डला स्क्वेअर लेग कडे फिल्डर धावतायत 2-2 बॉलच्या पाठीमागे. अंतिम क्षणाला नाही थांबू शकले बॉलला. पुन्हा एकदा मिसफील्ड तिथे झाली आहे आणि आणखी एक चौकार. नरेश पाटील आक्रमक झालेत. सुरुवातीलाच अगदी बघतो आपण 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत परंतु दोन्ही वेळेला मिसफील्ड झालंय हे देखील तेवढंच महत्वाचं. त्यामुळे फिल्डिंगमधून ही टीम नेवालीला अगदी सुधारणा कराव्या लागतील. या चुका टाळाव्या लागतील त्यांना. अजित समोर 20 मध्ये खेळायचं होतं. बॉलला पाठवल्या डीपमध्ये लॉंग ऑफ कडे. राजाजी काथरा धावतायत. बॉलचा पाठलाग अजूनही सुरू आहे. तोपर्यंत 2 रन इकडे पूर्ण झालेले आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट परंतु चौकार अडवलेला महत्व दिलं जाईल या क्षणाला. 2 रन मिळत आहेत. सुरुवात चांगली झालेली आहे. पहिलेच बॉल थोडंसं संतुलन बिघडलं होतं जिथे लेग्स बायची रन आली आणि त्यासोबत ते रिस्की रन देखील होती परंतु त्याच्यानंतर आता फलंदाजीतून रन यायला सुरुवात झालेत. ऑन बोर्डवर लागलेत. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय आणि बोर्डवर लागलेत त्या 12 रन. पहिलं पॉवर प्लेचं षटक खूप चांगलं राहिले. स्पर्धेचं पर्व देखील आता थोड्याच दिवसामध्ये आपण उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि त्याच्यानंतर मला वाटतं निर्णय विभागामधील स्पर्धा संपलेत आणि त्याच्यानंतर एक सस्पेन्स होऊ शकतं. सरप्राईज होईलच. गोलंदाज सज्ज होत असताना अजित बॉलिंग ट्रॅकवर. हो इथे इनफिल्डच्या वरून खेळा. गॅप निवडले. बॉल साला डीप मध्ये काबू कॉर्नर कडे. फिल्डर पोहोचू शके नाहीये यावेळेसही. हा प्रयत्न अर्धवट राहिलेला आहे आणि इथे रन मिळते 4 चौकार. षटक संपलंय. अजित काथारा यांना आपण बघितलं गोलंदाजी करीत असताना पहिल्या षटकामध्ये त्याने रन खर्च केले 15. सुरुवात चांगली झाली. 40+ 16 रन झालेत. एक जी एक्स्ट्रा होती ती सांघिक कोटमध्ये जोडली जाते आणि हरिग्राम 40+ सध्या संघ पोहोचलाय 16 पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. सेकंड पॉवर प्ले आता सुरू होणार आहे. सध्या एकच एंडनं खेळ होतोय.
अगदी यानंतर विनर वर्सेस विनर अशी लढत देखील बघायला मिळेल. चांगली लढती होतील आज आणि त्याच्यानंतर रेग्युलर गट देखील आपल्याला बघायला मिळेल. खूप मोठ्या संख्येनं हा सगळा प्रेक्षक वर्ग भरपूर पसंत दिली. आम्ही बघितलं पहिल्याच रात्रीमध्ये जवळपास 23,000 प्रेक्षकांनी स्पर्धा ऑनलाईन पाहिली आणि दररोज ॲव्हरेज 25,000च्या आसपास अगदी प्रेक्षक ऑनलाईन पाहतात या स्पर्धेला. WTCच्या माध्यमातून सगळ्यांचं हार्दिक स्वागत. सज्ज होत असताना बॉलर नरेश जाधवचा आक्रमक हा फटका राहिलाय. फिल्डरनं तिथे चूक केली आहे. हा झेल निसटलाय आणि थेट जाऊन पडलाय बॉल प्रेक्षक दीर्घामध्ये. हा षटकार इथे आलाय. जर हरिग्राम 40+ संघाने हा सामना जिंकला तर सचिन मात्रे सच्चू यांच्याकडून 1,000चं पारितोषिक दिलं जाईल. धावसंख्येचा फलक आता वाढलाय. चुका होत आहेत. याच्या अगोदर मिसफिल्डचे 2 चौकार आपण पाहिले आणि त्याच्यानंतर हा मिसफिल्डचा षटकार आपण पाहतोय. त्यामुळे या चुका अजून सुधारल्या जात नाहीयेत. चुकांवर चुका सध्या करतोय. फिल्डिंग डिपार्टमेंटमधून साथ दिली जात नाहीये गोलंदाजांना. त्यामुळे धावसंख्येचा ओघ भरपूर वाढलाय. जीवनदानासोबत चौकार तिथे आला होता आणि यावेळेस फिल्डर पाठीमागे तयार होती. इथे थोडंसं संतुलन बिघडलं होतं. बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट जो हरिग्राम क्रिकेट संघाचे खंदे समर्थक राहुल भोपी यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. त्यांच्या समोर सच्चू भाई आपले परम मित्र कैलासदादा डुकरे आपल्याला इथे आमंत्रित करत आहेत. यावं. आपलं सहर्ष स्वागत. राजेश जोशी दक्ष बिअर शॉप आपण देखील यावं. अर्जुन भोपी साहेब, मच्छिंद्र म्हात्रे साहेब, संदीप म्हात्रे साहेब यांचंही सर्व स्वागत आम्ही या स्पर्धेच्या वतीनं करतो. धावसंख्येचं टोटल झाले सध्या 23. वेगवान राहिले हा बॉल. थोडा ऑफ कटर देखील राहिला. तुमच्याकडे DRS आहेत हे देखील यांची अगदी नक्कीच तुम्हाला माहिती टॉसमध्ये दिली. तुमच्याकडे 2 DRS आहेत. वाईटला तुम्ही चॅलेंज करू शकता. नो बॉल भीमरसाठी त्यासोबत रनआउटसाठी तुमच्याकडे DRS उपलब्ध राहतील. चांगला बॉल अगदी बघायला मिळाला. बॉलिंग ट्रॅकवर सध्या आपण नितीन काथरा यांना बघतो आणि सुरुवात जरी षटकारानं झाली असली तरी त्याच्यानंतर एक सिंगल आणि हा डॉट बॉल देखील बघायला मिळाले. त्यामुळे रिकवर थोडं करतोय. रन खर्च झालेले आहेत पहिल्या 2 बॉलमध्ये 7. अगदी वाईड यॉर्कर बघायला मिळाला. फिल्डर होते तिथे 1 रन जरूर इथेही पूर्ण होतं. ही सध्या जोडी जमली आहे मैदानामध्ये. चांगलं पार्टनरशिप रन हे येतोय त्यांच्याकडून. रन येणं हे सगळ्यात महत्वाचं असं आणि ते रन यायला सुरुवात झालेली आहे. 24 वर सध्या संघ पोहोचलाय. जेव्हा सेकंड इनिंगमध्ये निवाई संघ देखील उतरेल त्यांच्याकडे तेवढीच बॅटिंग आहे. परंतु नरेश जाधवचा फटका आणखी एकदा जे तिथे सुटलाय. दुसऱ्यांदा जीवनदान त्यांना मिळालाय आणि 2 रन या बॉलवर पूर्ण होतात. याच्या अगोदर झेल सुटला होता त्याच्यावर षटकार आला होता आणि आत्ताही झेल तिथे सुटलाय. त्यामुळे राजेश कातार देखील आता ईस्टर्नच्या पाठीमागे थोड्या गाळ्यात असं आहे की काय करते सध्या फिल्डर. चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. धावसंख्या एकंदरीत आपण पाहतोय टोटल बोर्डवर आहे 26. जीवनदान मिळत आहे नरेश जाधव. नशिबाची साथ दैव बलवंत. यावेळेस टायमिंग देखील केलंय परंतु उंच गेलाय बॉल. इथेही झेल सोडलाय परंतु चला तिथे बॉल अडवलाय. 3 झेल 3 जीवनदान एकाच इनिंग मध्ये अगदी बघा मिळतात. नरेश जाधव टायमिंग चांगलं करतात परंतु ताकद जी थोडी अर्जवत राहते. चला पाणी हवंय मैदानामध्ये 40+ क्रिकेट आहे. 2 ओव्हर आता संपलेले आहेत आणि सध्या सांघिक टोटल बोर्डवर आपण पाहतायत 28 रन. बॅटिंग करत असताना बिनबाद हरिग्राम 40+.
अगदी मैदानाच्या बघू शकता आपण हरिग्राम संघाचे भरपूर सपोर्ट सिस्टम्स सुरेश पाटील असतील आपले हार्दिक स्वागत आपण बघतो आणि ऋषिकेश गरज असे सगळ्यांचंच मनपूर्वक हार्दिक स्वागत. सध्या 2 ओव्हर संपलेले आहेत. रणफलक अगदी बघतो बोर्डवर 28. नाना म्हात्रे साहेब आपले हार्दिक स्वागत. संतोषजी म्हात्रे आपले हार्दिक स्वागत. तिसऱ्या षटकाला आरंभ होते. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा अजित काथारा आणि आता यावेळेस फिल्डिंग डिपार्टमेंट जे सजलेलं बघायला मिळेल अगदी बाउंड्री लाईनच्या आसपास सजावटी सध्या सुरू आहेत. यशाच्या पाठीमागून फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये सेट करतायत. ऑन साईडला 3 फिल्डर ऑलरेडी सेट झालेत. डीपमध्ये स्क्वेअर लेग आहेत. एक खेळाडू तुम्हाला मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि त्याच्यानंतर अगदी बघतो आपण कव्हर्समध्ये खेळाडू तुम्हाला बघा मिळेल. इनफिल्डचा विचार केला तर सर्कलच्या रिंगणामध्ये शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे. एक खेळाडू तुम्हाला गलीमध्ये बघा मिळेल. शॉर्ट थर्ड मॅन लेग स्लिप असं चित्र सध्या फिल्डिंगचं सजलं गेलं आहे. सज्ज होत असताना बॉलिंग ट्रॅकवर सेकंड ओव्हरमध्ये वैयक्तिक दुसरं तर सांघिक तिसरं षटक आहेत. अजित नरेश पाटील आक्रमण करायचं होतं या बॉलवर. पॉवर जनरेट करायचं होतं. बॅटचा स्पिंग तर भरपूर फास्ट होता परंतु डॉट बॉलला सुरुवात झाली. पहिल्या ओव्हरमध्ये रन खर्च झाले म्हणून काय झालं इथे रन थांबवले जाऊ शकतात. धावांना गती कमी केली जाऊ शकते परंतु ही जोडी ज्या पद्धतीनं सेट झाली ती या रन्स पुढे घेऊन जाण्याची क्षमता राखतात. मजा येईल. अगदी थोडंसं पुढे ठेवलं. यावेळेस गती कमी होती. मागील बॉल अतिरिक्त गतीनं जलद गतीनं रिलीज केलं होतं. अगदी तिथे धाव घेण्याचा प्रयत्न होता. नजरेसमोरून धावांची चोरी होते. 2 रन पूर्ण झालेत आणि तिसरीसाठी निघालेत. 3 रन पूर्ण झाले. हेच तर 40+ क्रिकेट आहे ना. कारण आपण जेवढे आपल्याला अपेक्षा असतात फिल्डिंगमधून कारण शारीरिक रचना शारीरिक संतुलन हे फार महत्त्वाचं असतं. जो आपण फिजिकल फिटनेस म्हणतो जेवढी एनर्जी साथ हवी असते जेवढी बॉडी लवकर इनॅक्शनमध्ये येणं गरजेचं असतं तेवढी येत नाही. तेवढी शारीरिक साथ मिळत नाही. त्यामुळे या गोष्टी घडतात. परंतु 40+ क्रिकेट ज्याला भरपूर क्रेज स्पेशली यंदा रायगडमध्ये भरपूर 40+ क्रिकेट खेळला गेला. वेगवान बॉल अगदी डॉट बॉलला सुरुवात झालेली आहे. पहिला चेंडू डॉट आपण बघितलं त्याच्यानंतर 3 रन. याच दरम्यान आपण पाहू शकाल दोंदरी ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य महेश पाटील यांचं या ठिकाणी आगमन. त्यांच्या समेत मंगेश पाटील साहेब यांचंही सहर्ष स्वागत आणि बैलगाडा क्षेत्रातील बिंजोरचा बेताज बादशाह अर्थातच आमचे भगवान शेलके साहेब यांचं या ठिकाणी आगमन. त्यांच्या समेत हंसिका डीजे आणि सुप्रसिद्ध घोडेस्वार या ठिकाणी गणेश भोपी यांचंही आगमन आणि त्यांच्या समेत आपण पाहू शकाल विनोद पाटील आणि त्यांच्या समेत निवृत्ती. आपलं सहर्ष स्वागत. मान्यवरांचं स्वागत आहे. 2 रनाच्या मागे बॉलवर अगदी हा थोडंसं बॉल स्किट केला कारण रिलीज ऑफ द रिलव्हरीमध्ये थोडंसं ऑफ ब्रेकचा वापर होतोय. पुन्हा एकदा बॉलनं थोडं चकमा इथे दिलेला आहे. तर सुंदर आणि रुस्तम बैलाचे मालक ज्या बैलाने बिंजोर क्षेत्रामध्ये आपला कायम दबदबा ठेवला त्या अर्थातच भगवान शेठ शेलके चिंचवली. आपलं सहर्ष स्वागत. 35 बनलेले आहेत आणि अगदी हा अंतिम बॉल आहे. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये इकॉनॉमी करत असताना सध्या अजित काथारा धावांचं प्रमाण काही मोठी फटके स्पेशली थांबवलेत परंतु हा स्ट्रेट ड्राईव्ह खेळायचा प्रयत्न होता. लॉंग ऑफमध्ये फिल्डर आहेत. 1 रन या बॉलवर पूर्ण होते. हे तिसरं षटक जे आता समाप्त झालंय आणि 3 ओव्हरचा खेळ मैदानामध्ये खेळत असताना सध्या बॅटिंग वाटायला आलेले आहे आणि हरिग्राम 40+ हा संघ पोहोचलाय 36 रन 36 वर. खूप चांगली दमदार सुरुवात झालेली. एकही खेळाडूला थांबवता आला नाही आहे. थोडीशी शोकांतिक आहे परंतु ही जोडी खूप चांगल्या पद्धतीने सेट झालेली आहे. नवीन बॉलर प्रदीप पाटील हे सज्ज होते. आता सध्या बॉलिंग ट्रॅकवर 4थ्या षटकामध्ये 36 तर ऑलरेडी बनलेत बोर्डवर आणि 36 धावांची पार्टनरशिप अगदी केली गेली या दोन्ही ओपनर्स मैदानामध्ये. सचिन गोडबिंद यांच्याकडून टीमला शुभेच्छा आले तेही स्वीकार करूया आपण. उंच गेला हा बॉल. पुन्हा एकदा झेलची संधी आहे. यावेळेस झेल सोडलाय. आज नरेश जाधव येताना एकटे आले नाही आहेत.
तर त्यांचे नशीब सोबत घेऊन आलेत. एकाच मॅच मध्ये 4-4 झेल त्यांचे सुटलेत. 4 कॅचेस ड्रॉप झालेत आणि 4ही झेल एवढेही कठीण नव्हते. धावसंख्येचं टोटल आपण बघू शकता बोर्डवर 38 लागलेले आहेत. त्यामध्ये 22 धावा मिसफिल्डच्याच आहेत. भरपूर प्रॉफिट झाले टीम हरिग्रामला. थोडंसं डान्सिंग डाऊन द विकेट खेळायचं होतं. कट केल्या बॉलला फिल्डर आहेत. सिंगल कंप्लीट झाले, दुसरे साठी निघालेत. आणि या वेळेस विकेट पडते मैदानामध्ये, कारण एनर्जी लेवल देखील कुठेतरी साथ सोडते आणि इथे नरेश जाधव यांच्या खेळीचा अंत. हे बाद झालेत मोठे बंधू आणि त्यांचे छोटे बंधू आता मैदानामध्ये. महेश जाधव यांना बघा मिळेल. हरिग्राम गावचा अगदी रेग्युलर क्रिकेट असेल आणि हरिग्राम गावच्या टेनिस क्रिकेटला भरपूर पुढेच्या खेळाडूंना घेऊन गेले असे महेश जाधव मैदानामध्ये आलेले आहेत. येत्या क्षणी हा आक्रमक फटका व्ही शेप मध्ये समोर खेळत ब्लॅक स्क्रीनच्या जवळ पुन्हा एकदा गडबड झाले फिल्डिंग मध्ये. आणखीन एक चौकार, 4 रन. रामचंद्र पाटील साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं. रामचंद्र पाटील साहेब आपलं सहर्ष स्वागत आणि त्यांच्या समेत भास्कर फुलोरे साहेब बोकारपाडा आपलंही सहर्ष स्वागत आणि ठोकलाय महेश जाधव. मैतर पक्का दात खाऊन मारतोय छक्का. षटकारानं रन बनलेत ऑन बोर्डवर. सध्या तुम्हाला 49 बघा मिळतं आणि येणाऱ्या बॉलवर जर षटकार आला, अर्थातच लगातार 2 बॉल 2 षटकार ठोकले तर सचिन मात्रे सच्चू यांच्याकडून महेश जाधव यांच्यासाठी 1000चं प्राइज. मग बॉलवर षटकार आलाय. लोवर फुलटॉस बॉल होता. पुन्हा एकदा टायमिंग केलंय. बॉल चला डीप लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 2 बॉल 2 षटकार 1000चा मानकरी सच्चू मात्रे यांच्या या बक्षिसाचं महेश जाधव इज ऑन फायर. मागील 2 बॉल मध्ये 2 षटकार आले. धावसंख्येच्या फलकावर धावा आहेत 55. 1 गडीच्या मोबदल्याने सांघिक अर्धशतक पूर्ण झालाय. हरिग्राम 40+ दमदार बॅटिंग. अजून एकदा यावेळेस बॅटच्या टो एंडवर हा बॉल लागलाय. फिल्डर पाठीमागे डीप मध्ये. अगदी मिड विकेटला बॉल थांबवलं जाईल. सिंगल रन या बॉलवर कंप्लीट होते. अशा रीतीने अगदी बघू शकता आपण मैदानामध्ये 4 षटक संपलेत आणि 4 षटकामध्ये एकंदरीत धावा झालेत 56. मैदानामध्ये बॅटिंग महेश जाधव 4 बॉलमध्ये 17 धावा त्यांनी केलेत आणि नरेश पाटील यांना 9 बॉलमध्ये 18 रन आतापर्यंत केलेत. 56 ऑन बोर्ड. छप्पन्न रन बनलेले आहेत. शेवटचा आणि सध्या फेका जाईल आणि सज्ज होत असताना गोलंदाजी मार्क वाईर अगदी बघतो आपण. राजेश काथार आलेले आहेत.
पहिलाच बॉल अपील भरपूर झाले आणि पहिल्याच बॉलवर लेग बिफोर द विकेट आणि बाद झाले. अगदी महेश जाधव यांच्या खेळीचा अंत झाले. सन्माननीय ओम खोपकर सर मोरबे हे सध्या स्पर्धेला लाईव्ह पाहतायत आणि त्यांच्याकडून हरिग्राम नेवाळी दोन्ही संघांना शुभेच्छा आलेले आहेत. अगदी त्यांचाही स्वीकार करूया. आणि मोठी विकेट मैदानामध्ये महेश जाधव यांच्या खेळीचा अंत. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. भरत हुद्दार बॅटिंगसाठी आलेले आहेत. मधल्या फलीतील तेवढेच आक्रमक खेळाडू. अगदी बघतो आपण पहिल्याच बॉलवर राजेश काथारा आणि महेश जाधव एक चांगले मित्र आहेत आणि अगदी बघू शकता. परंतु मित्रता आणि मैत्रीता असते मैदानाच्या बाहेर. जेव्हा मैदानामध्ये आपण उतरतो तेव्हा दोन प्रतिस्पर्धी असतो आणि अगदी नरेश अगदी ज्याने दमदार खेळ केलेला आहे ते नरेश पाटील अजूनही मैदानामध्ये आहेत. फुल टॉस बॉल होता इथे भरत हुद्दार यांच्यासाठी. बॉल चला डीप मध्ये मिड विकेटला. एक रन पूर्ण झाले. दुसरी साठी निघालेत. पुन्हा एकदा थोडासा वेग घेतला फिल्डिंग मध्ये. अजूनही अगदी पाहता पाहता अंतिम टप्प्यामध्ये आपण आलेलो आहोत कारण अंतिमचं 5वं षटक जे सुरू आहे आणि अजूनही फिल्डिंग मध्ये काही चुका होत आहेत. त्यामुळे प्रत्येक धाव महत्वाची आहे. बघा 12वे खेळाडू मोजले आहेत फिल्डिंग मधून किती चुका झालेत. 28 रन आतापर्यंत एक्स्ट्रा ज्या फिल्डिंगच्या चुकांमध्ये आलेले आहेत आणि त्यामध्ये कोणतीच चूक केली नाही. तर धावा घेण्यामध्ये स्लोअर वनचा वापर केला. गती कमी केली. राजेश काथारा यांना आपण बघतो चांगली गोलंदाजी सध्या डेथ ओव्हरमध्ये स्लॉग ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी ते करतायत. 3 बॉल त्यांनी फेकलेत आणि त्यामध्ये फक्त 2 रन खर्च झाले. मागील बॉलवर 1 विकेटही मिळाली आणि डॉट बॉल इथे बघा मिळतं. 58 रन आहेत बोर्डवर. आणखी कमी गतीचा चेंडू ड्राईव्ह केला. बॉल डीप काऊ कॉर्नरकडे बॉल ट्रॅव्हल करतोय. सिंगल बनली आहे. मिड विकेटचा खेळाडू. चांगला थ्रो लगेचच ऑन द स्टंप थ्रो नॉट इनकडे हा राहिलाय. शेवटचे आता 2 बॉल पहिल्या सत्रातील उर्वरित राहिलेत. 59 बनलेत 59. त्यामुळे चांगल्या धावा जमवण्यामध्ये सक्षम राहिलेत फलंदाज कारण नेहमी फलंदाजी वाटायला येत असताना याचं हवं असतं. सुरुवातीला अपील भरपूर झालेली आहे. बॉल चालला पाठीमागे. अजूनही पाठलाग सुरू आहे आणि अंतिम चरणामध्ये बॉल पोहोचला बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंच दर्शवत आहेत हा वाईड आणि त्याच्यावर आलेला चौकार. वाईड +4 5 रन. वाईड साठी DRS वापर केलाय जो त्यांच्याकडे उर्वरित आहे फुलटीन टीमनं. त्यामुळे लगेचच चेक केलं जाईल ऑन स्क्रीन. डिसिजन पेंडिंग. थोडा वेळ आपण प्रतीक्षा करूया कारण प्रत्येक टीमकडे DRS आहेत आणि त्या DRSचा वापर सध्या केलेला आहे. सध्या हे चेक केलं जाईल की जेव्हा बॉल डेरेवर झाला जेव्हा नरेश पाटील जे स्ट्राईक रेंजकडे खेळत होते तेव्हा अगदी का त्यांच्या बॉडीला कुठे बॉल ब्रश करून गेलाय का काय आणि वाईडसाठी जो चॅलेंज केलेला आहे वाईड. त्यामुळे फिल्डिंग टीमनं हा DRS गमावला. अगदी तिसऱ्या पंचांकडून निर्णय आलेला आहे. त्यामुळे 5 रन मिळत आहेत मागील बॉलवर. वेगवान बॉल अगदी जडमध्ये आउटसाइड द ऑफ स्टंप्स आपल्याला बघा मिळते. 1 रन कंप्लीट झालेले आहे. दुसरी साठी निघालेत. ते सांगत असताना पंच अगदी यस बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट बनला होता त्यामुळे बॅट्समनच्या कोट्यामध्ये ही रन जोडली जाईल. धावसंख्या झाली टोटल 65. 65 रन बनलेत. बाकी दोन्ही मॅच मध्ये भरपूर रन बनलेत पहिल्या सत्रामध्ये. हा अंतिम शेवटचा बॉल होता. टो एंडवर बॉल लागलेला आहे. 1 रन इथे बनतीये. दुसऱ्यासाठी निघालेत परंतु आता दुसरी धाव जी राहिली अर्धवट फलंदाज झाले रनआउट. 1च रन मिळते. अशा रीतीने पहिलं सत्र संपलेलं आहे आणि ज्यामध्ये बॅटिंग वाटायला येत असताना हरिग्राम 40+ ने केलेले टोटल 66 रन 66 रन बनलेले आहेत आणि 67 धावांचं आव्हान आहे नेवाली 40+ संघावर.
बोलावून धाडलं, मग द्या की इडा. तेव्हा राजा म्हणालं, अरे शिवा काशीत तुला कसं काय कळालं? राज, जसं केनी दादा तुमच्या सोबत मी राहतोय म्हणून तुम्ही मला कशासाठी बोलावलं, तसं शिवा काशीत राजांना म्हणालं, राज एवढे वर्ष तुमच्या सोबत राहतो, मला माहित नाही का त्या सिद्धीजरच्या भेटीला जायचंय. विडा घेतला आणि सिद्धीजरच्या भेटीला गेलो. शिवा काशीतला माहित आहे केनी दादा की मी पुन्हा वापस येणार नाही, पण तरी सुद्धा गेला का तर निर्दया छातीचा होता तो. म्हणून जसं शेतकऱ्यांसाठी केनी दादा आपली कमिटी सातत्याने उभी आहे आणि राहील. आणि एवढंच सांगू इच्छितो, शिवा काशीत गेल्यानंतर अफजल खान जेव्हा नावाचा संकट आला होता तेव्हा शंभूबाल फक्त 2.5 वर्षाचे होते. तेव्हा सईबाईंचा अखेरचा श्वास फक्त राहिला होता. आणि एवढ्यातच राजांना कळलं की अफजल खान 40,000ची फौज घेऊन आलाय. आणि शंभूबाल म्हणतं, आई उठ ग, आई उठ ग, अफजल खानाचं नावाचं मोठं संकट आलंय स्वराज्यावर. पण सईबाई अवघ्या राजांना, शंभू राजांना 2.5 वर्षाच्या असताना निघून गेल्या. आणि तो संकट आला तरी राजा डगमगला नाही केनी दादा. जसं तुम्ही सातत्याने आमच्या पाठीशी उभे आहात आणि आता या एवढा मोठा आयोजन तुम्ही केलाय. म्हणून मी थोडक्यात सांगू इच्छितो की जसं ते उदाहरण आहे तसं तुमचं आहे आणि आपलं सर्वांचं आहे, बालूशेठ साहेबांचं आहे. म्हणून सांगू इच्छितो की ज्या वेळेस अफजल खान मारायचा होता तेव्हा 14 सैन्य राजांनी बरोबर घेतले. एक होता आपले हेर, म्हणजे ज्यांचं नाव आहे, त्या हेरांना घेऊन जात असताना जत्रेमध्ये एक भल्या दिप्पट माणूस, जाड धम्मट असा 22-23 वर्षाचा मुलगा दिसला राजांना. तेव्हा ते म्हणाले, काका हा मुलगा कोण, त्याला बोलवा. बोलवल्यानंतर त्याला विचारलं, तू करतो काय? राजा म्हणाला, तू करतो काय? काय ना बोलतो, खातो पितो आणि झोपतो. संभाजी कावजी कोंडाल त्याचं नाव होतं. मग राजाने त्याला सांगितलं, स्वराज्यात येशील का? तर म्हणाल, हो राजा, काय करावं लागेल? फक्त खायचं पियाचं झोपायचं आणि कोण आडवं आलं तर त्याला कापून टाकायचं, एवढंच करायचं. म्हणून असे 14 सैन्य घेऊन गेले. क्रिकेट चालू राहू द्या दादांनो, राजांचा इतिहास एवढा मोठा आहे की आपलं आयुष्य जाईल पण आम्ही थांबणार नाहोत. आणि असं असताना अफजल खानाचा वध करायला गेलं तेव्हा राजाने पुन्हा जीवामाल्याला घेतलं. जीवामाल्याला बोलवलं, जीवामाल्या इकडे ये रे, तुझ्याकडे कातर आहे का? तू न्हावी समाजाचा? हो राज. जीवामाल्या बोलतो राजांना, राज अफजल खानाला मारायला चाललोत आणि कातर कशाला पाहिजे? अरे तू दाढी एवढी माझी बारीक कर, एवढी बारीक कर की अफजल खानाने जर पकडली तर त्याच्या वेदना मला सहन होणार नाही. म्हणून जीवामाल्याने राजांची दाढी बारीक केली आणि एक मावला धावत पळत आला. दादा जसं आम्ही तुमच्या सांगण्यावरनं येतो तसा त्यांनी वाघ नखं आणली आणि त्यांना सांगितलं की वाघ नखं घ्या, याला नाव द्या. आणि एवढ्यात थांबतो दादांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र. क्या बात आहे. आपण या ठिकाणी पाहू शकाल छत्रपती शिवरायांचा इतिहास नेहमी ज्यांच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवला जातो. व्यासपीठावरती आपण पाहू शकाल दुंद्रे ग्रुप ग्रामपंचायतीचे दमदार नेतृत्व माजी उपसरपंच शांताराम शेठ यांचे या ठिकाणी शुभागमन. त्यांच्या समेत विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विलास सिनारे साहेब आणि त्यांच्या समेत आपण पाहू शकाल सन्माननीय संतोष चौधरी साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. या त्रिवेणी ग्रामपंचायत सदस्य, या त्रिवेणी संगमांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतो. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच रॉकस्टार. थँक्यू सो मच वैभव. छत्रपती शिवरायांचा थोडक्यात या ठिकाणी इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला, त्यांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. अरे रंग का सपना लेकर आया था अफजल इस माती में, छत्रपती ने घुसा दिया था भगवा उसकी छाती में. जय शिवराय. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि व या मॅचच्या दिशेने जिथे एक दमदार लढत मैदानावरती दोन संघांमध्ये पाहायला मिळते. 40 प्लसच्या माध्यमातून हे संघ एकमेकाविरुद्ध मागच्या मॅचमध्ये 65 धाबा चेस झाल्या, या मॅचमध्ये 67 धाब्याचं टार्गेट उभं केलंय. खरं तर पहिल्या सत्रामध्ये केबाले क्रिकेट संघाने आपण पाहिलं 66 धाबा केल्या. आणि दुंद्रेपाडा गावचे सुप्रसिद्ध युवा उद्योजक दशरथ शेठ खारुटकर यांच्या वतीनं स्पर्धेसाठी 2000 रुपयाचं योगदान लाभलंय. त्यांना विनंती असेल साहेब यावं, आपलं सहर्ष स्वागत. हरिग्राम संघाने 66 केल्यात आणि 67 धाब्याचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये यावेळेस निबाई टीम समोर आहे. परंतु असं म्हटलं जातं की कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो दिल से लढा नहीं.
प्रयत्न मनापासून करावे लागतील, कारण टार्गेट हे मोठं असलं तरी तुम्हाला संघर्ष करावा लागेल. मंजिल चाहे कितनी ऊंची क्यों ना हो, रास्ते हमेशा पैरों के नीचे होते हैं. आणि एक दमदार लढत प्रेक्षकांना नक्की पाहायला मिळेल, कारण मागच्या मॅचमध्ये 65 धाबात चेस झाल्या, 2 चेंडू राखून तो सामना जिंकला. मैदानाच्या आतमध्ये काय दमदार लढत पाहायला मिळाली. आणि या मॅचमध्ये देखील आपण पाहतो 67 धाब्याचं टार्गेट आहे. पहिलं षटक सुरू असताना धाबा झाले, ते स्कोरबोर्ड होती फक्त 4 धाबा. छत्रपती शिवरायांचं थोडक्यात इतिहास सांगितलं, खरं त्यांचं देखील आपण कौतुक केलं पाहिजे. तर प्रत्येकाला छत्रपती शिवरायांचा शिवाजी महाराजांचा इतिहास माहीत असणं फार गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं, आईच्या स्वप्नातनं स्वराज्य निर्माण करणारा जगातला महासम्राट राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. गोलंदाज पहिलं षटक मार्गस्थ असताना आतापर्यंत 4 धावा आल्यात. बॉल चांगला आहे, परंतु फटका मिस टायमिंग. पाठीमागे शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये झेल टिपलाय आणि राजेश काताराचा खेळ समाप्त. बिग विकेट, मोठा धक्का मैदानावरती नेबाळी पोटी प्रसंगाला. माध्यमातून देखील छत्रपती शिवरायांचा इतिहास प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला जाते. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी शक्तीनं तर कधी युक्तीनं अनेक साऱ्या लढ्या जिंकल्या, अनेक साऱ्या शिवाजी महाराजांनी या 2 मावल्यांना त्यांच्या सोबत नेमले होते आणि अफजल खानाचा वध केला. खरं तर अफजल खानाला पाडल्यानंतर खरं तर सय्यद बंडानं छत्रपती शिवाजी महाराजांवरती वार केला, परंतु तो वार वरच्या वरती खरं तर जिबा महालानं त्या ठिकाणी काढला होता. म्हणून तर म्हटलं जातं ना की होता जिबा म्हणून वाचला शिबा. एकूण धावसंख्या तुम्ही पाहिली धावपडकावरती 1 गडी बाद 4 धाबा. पहिलं षटक या ठिकाणी बॉल फेकले गेले, ते 4 आमचे स्कोर आमच्या सोबत जॉईन झालेत. सध्या तरी आपण पाहतोय दमदार लढत आणि दमदार सामना देखील पोटी मॅचच्या माध्यमातून पाहायला मिळते. आज आपण पाहतोय अनेक सारे मान्यवर व्यासपीठावरती मॅचचा आनंद घेत आहेत. शेतकरी कामगार पक्ष खरं तर चिंचोली पुरस्कृत ही क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय राजेदादा गणेश केनी, माजी उपसभापती आणि तालुका चिटणीस, चषक 2025 शानदार पर्व. इनसाइड आउट, बॉल चालला 100 कबर मध्ये, सीमारेषा बाहेर येतोय चौकार. चौकार आलाय, चौकाराची फार गरज होती. 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 8 धाबा आलेत. 67 धाब्याचं टार्गेट आहे. प्रति ओव्हर आपण पाहिलं तर जिंकण्यासाठी दोन्ही संघाला संघर्ष करावा लागेल. अर्थात जिंकण्यासाठी प्रति षटकामध्ये 13.40 ची सरासरी गाठायची आहे आणि आतापर्यंत 8 धाबा आलेत 5 चेंडूमध्ये. शेवटचा अंतिम चेंडू, पुन्हा प्रहार. ओ बॅकवेट खरं तर कव्हर पॉइंट रिजन मध्ये त्या ठिकाणी झेल टिपण्याचा प्रयत्न होता. बॉल अडवण्यामध्ये यश आलंय. जरी कॅच मिळाली नसली तरी धाबा वाचवल्यात आपल्या टीमसाठी, कारण क्रिकेटमध्ये धाबा वाचवणं फार महत्वाचं आहे आणि ते काम सध्या क्षेत्ररक्षकानं केलंय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि 1 गडी बाद धावसंख्या नेवाली पोटी प्लस केबल पोहोचले. ती 9व्या धावसंख्येवरती. आता जे समीकरण राहिले, येणारे 24 चेंडू आणि 58 धाबीची आवश्यकता. सातत्याने डीजे मास्टरच्या माध्यमातून ऐकवलं जाते. खरं तर त्यांचं देखील कौतुक. तर सन्मान्य अनिल पाटील साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन आणि त्यांच्या समेत भवानी बैलाचे मालक सुनील पाटील, आपलंही सहर्ष स्वागत.
पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना इथे निबादी 40+ संघानं केल्यात ते केवळ 9 धाबा. येणारे समीकरण जे राहिले आता 24 चेंडू आणि 58 धाबा. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो दिल से लढा नहीं. सामना चांगला होणार परंतु पहिला बॉलवरती स्वागत केलंय, धमाका केलाय, बॉलला पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं फ्लाइटेड 6 सीमारेखा बाहेर. षटकार फार महत्वाचा. मी आत्ताच सांगितलं की तुम्हाला संघर्ष करावा लागेल. बिना संघर्ष कोई महान नहीं बनता और जब तक न पडे चोट हतोडे के तब तक पत्थर भी भगवान नहीं कहलाता. देवाला पण देवाचं रूप घेण्यासाठी घणाचे घाव सोसावे लागतात आणि इकडे आक्रमण सुरू केलंय. पहिला चेंडू षटकार आणि दुसरा बॉलवरती कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर धन 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 करत सीमारेखा बाहेर 4 रन. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की संयमाने जगातल्या अनेक साऱ्या लढाया जिंकता येतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी संयमाने अनेक साऱ्या लढाया जिंकल्या, कधी ताकदीने तर कधी शक्तीनं, कधी तर युक्तीनं. अशा प्रकारे आपण सामना देखील त्या प्रकारे पाहतोय. पहिला सुरुवातीला थोडासा शांत क्रिकेट पाहायला मिळाला परंतु एक विकेट गेली. राजेश कातारा बाद झाले. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि त्यानं आक्रमण सुरू केलंय. एक षटकार एक चौकार. महेंद्र पाटील, महेंद्र बाहुबली मैदानाच्या आतमध्ये. खरं तर त्याला ती भूमिका निभवावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा प्रहार करण्याचा बॉल चांगला होता. यावेळेस चेंडू बॅटचा व्यवस्थित टायमिंग नाहीये. बॉल इथे डॉट येतोय. धावसंख्या सध्या तरी आपण पाहिली धावपडकावरती 19 लागलेत. टार्गेट गाठायचं 67 धावेचं आणि सध्या तरी आता येणारे समीकरण 21 बॉल शिल्लक राहिलेत आणि 48 धावेची आवश्यकता. सुंदर मॅच 40+ माध्यमातून ओल्ड इज गोल्ड असं म्हटलं जातंय. एक धाव आरोग्यासाठी ही संकल्पना राबवत असताना मैदानाच्या आतमध्ये कट केला बॉल. 2 फिल्डरच्या मधनं बॉल चाललाय. गॅप शॉट सिलेक्शन. बॉल थर्ड मॅन क्षेत्रामध्ये धन 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 करत सीमारेषा बाहेर 4 रन. खरं तर शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृतची ही नवी नाईटची भव्य दिव्य स्पर्धा प्रेक्षकांना पाहायला मिळते. खरं तर क्रिकेट सीझन आता संपत चालली आणि नेरे दुंद्रे विभागातील शेवटची अंतिम नाईट स्पर्धा प्रेक्षक अनुभवत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे. पुन्हा प्रहार. आइए स्वागत आहे. हवाई यात्रा बॉल सीमारेखा बाहेर. अजून एक ब्रँडेड षटकार. महेंद्र बाहुबली बॅटच्या मधून येतोय. थैंक यू डीजे. हाथ बांधे क्यों खड़े हो हादसों के सामने, हाथ से भी कुछ नहीं हौसलों के सामने. हौसला बुलंद है इस खिलाड़ी का और मैदान पर आक्रमण. महेंद्र बाहुबली सुंदर बॅटिंग मैदानावरती आक्रमण सुरू केलंय. लगातार मोठे फटके त्याच्या बॅटमधून येत आहेत. यावेळीचा चेंडू पडल्यानंतर डीप राहिलाय आणि आता पंचांकडे प्रश्न विचारले परंतु बॉल भरपूर पडल्यानंतर डीप राहिला आणि नक्कीच इथे डॉट बॉलची समाप्ती. तर सन्मान्य दत्ताशेठ पाटील यांचं या ठिकाणी शुभागमधले चिंचोली गावचे सुप्रसिद्ध उद्योजक दत्ताशेठ पाटील आपलं स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतो. 14.50च्या सरासरीने धावा झाल्या 29. आता समीकरण राहिलं 38 धावेचं. येणारे 3 षटक म्हणजे आपण पाहिलं तर आता प्रत्येक बॉलमध्ये संघर्ष करावा लागेल दोन्ही संघाला.
म्हणजे प्रतिषटक आता सामना जिंकण्यासाठी मैदानावरती नेबाई संघाला करायच्या त्या 12.66 सरासरी. सुरुवातीला पाहिलं की आपण 13.66 खरं तर 40च्या सरासरी धाबा बनवायच्या होत्या, परंतु आता टार्गेट पहा 2 षटकामध्ये 29 आल्या, 14.50 ची सरासरी गाठली. येणारे समीकरण 12.66 अर्थात येणारे समीकरण 18 चेंडू आणि आता 38 धाबेची गरज. अनंत शेठ मोरे यांचं आगमन झाल्याने पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य बबन शेठ वाघ यांचे सुपुत्र रोशन वाघ आपलंही सहर्ष स्वागत. गोलंदाज तयार. तिसरं षटक महत्वाचं असेल. बॉल चांगला मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, अगदी त्याच्या हातामध्ये सरळ दिशेनं बॉल गेलाय, परंतु एक सिंगल घेतली. थ्रो थोडंसं चुकीचं होतं परंतु बॅकअप होतं, त्यामुळे फक्त एकच धाब्यावरती समाधान मानावं लागलं. आणि ते देखील महत्वाचं, कारण एकीकडे महेंद्र बाहुबली त्यांचा खेळतोय आक्रमक फटके, त्याला स्ट्राईक देणं फार महत्वाचं आहे. आणि तो जर ह्या षटकामध्ये टिकला तर नक्कीच सामन्याचा निकाल लावेल एवढी ताकद त्याच्यामध्ये आहे. जिद्दीनं पेटून उठलाय आणि जिद्दीनं क्रिकेट खेळत असताना आतापर्यंत आक्रमकता सिद्ध केली. त्याच्या बॅटमधून आपण पाहिले धाबा केलेत महेंद्रनं 8 चेंडूमध्ये 25 धाबा. समीकरण 17 चेंडूमध्ये आता 37 ची गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज साई पाटील. तिसरं षटक निर्णायक असेल, ते देखील महत्वाचं आहे दोन्ही टीमसाठी. हा चेंडू पॅडवरती आहे, अपील स्ट्रॉंग आणि अपील उचलून धरलाय पंचांनी. LBW लेग बिफोर माघारी परतावं लागेल महेंद्रला आणि मोठा धक्का मैदानाच्या आतमध्ये नेवाली संघाला. जी हा बिलकुल. LBWच्या माध्यमातून महेंद्र बाद झाला, ज्यानं आक्रमकता सिद्ध केली. त्यानं 25 धाबेची शानदार मॅरेथॉन इनिंग मैदानाच्या आतमध्ये साकार करून दिली. परंतु अद्याप सामना संपला नाहीये, अद्याप संघर्ष करावा लागेल, कारण जिंकण्यासाठी टार्गेट होतं 67 धाबेचं आणि आतापर्यंत धाबा झालेत त्या स्कोरबोर्ड होती धाबा. एकूण आमचे स्कोर सांगतात, एकूण स्कोरबोर्ड होती 30 धाबा. गरज आहे ती 37 धाबेची. समीकरण बदलले, वेळ बदलली आहे, त्यामुळे संघर्ष दोन्ही संघाला करावा लागेल. दोन्ही ताकदवर संघ आहेत, 40+ माध्यमातून एकमेका विरुद्ध आलेत, परंतु येणारे समीकरण 37 धाबा अद्याप आवश्यकता आहे. 16 चेंडू आणि 37 धाबा. लहरों से डरकर नौका पार नाही होती. अजून एक चांगला ब्लॉक हॉल मध्ये खोलात टाकलेला चेंडू, परंतु इकडे एक सिंगल घेत त्यानं स्ट्राईक रोटेट केली. बॅट स्केटचा इशारा पंचांकडनं आला. एक सिंगल बरोबर टीमची टोटल 31 वरती पोहोचली. आता गरजे 36 धावेची. येणारे बॉल शिल्लक राहिलेत. 15 चेंडूंचा खेळ बाकी, म्हणजे जवळजवळ 15 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 15 चेंडूमध्ये 31 धाबा या ठिकाणी कुठून काढल्यात, परंतु येणाऱ्या 15 चेंडूमध्ये आता 36 धावेची गरज आहे. संघर्ष करत असताना मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इंतजाम होता है. डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में जान होता है. लढावं लागेल, कारण येणारे 15 चेंडू 36ची आवश्यकता आहे. हा चेंडू बॅटच्या मधोमध लागलाय. पायचे उंची जास्त की लांबी जास्त, उंची सोबत लांबी जास्त आणि बॉलला पाठवलाय वाईड स्ट्रॉंग ऑन सीमारेखा बाहेर. ब्रँडेड षटकार. शकाल चिंचोली गावचे पोलीस पाटील तथा शेतकरी कामगार पक्षाचे दमदार नेतृत्व महादू पाटील साहेब यांचं आगमन. त्यांच्या समेत चिंचोली संघाचा विस्फोटक फलंदाज हितेन पाटील यांचे पिताश्री सन्माननीय राम पाटील साहेबांचं आगमन आणि त्यांच्या समेत अर्जुन पाटील साहेब या स्पर्धेच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. षटकारासोबत धावसंख्या तुम्ही पाहिली 37 वरती. आता समीकरण 14 चेंडू आणि 30 धावेची गरज आहे. एकीकडे तुम्ही पाहतात मैदानामध्ये फलंदाज टॅकेनला अजित काथारा. खोलवा टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा खोलात टाकले, खोदून काढलेला बॉल ऑनसाइड मध्ये. जोपर्यंत फील्ड होणार तोपर्यंत दुसऱ्या धावेचा कॉल केलाय. दुसरी धाव फार वेगाने कंप्लीट केली आहे. रनिंग बिटवीन द विकेट चांगली. एवढ्या वयामध्ये देखील तुमच्याकडे फिटनेस चांगली असेल तर तुम्ही योग्य क्रिकेट खेळू शकता, कारण क्रिकेट खेळण्यासाठी तुमच्याकडे योग्य क्रिकेट खेळण्यासाठी खरं तर तुम्हाला
योग्य आहार, योग्य व्यायाम, योग्य सराव आणि योग्य मार्गदर्शन या 4 मूलभूत गोष्टींची गरज असते क्रिकेटमध्ये. आणि सध्या तरी वयोगट 40च्या प्लस झाल्यानंतर हे करणं फार कठीण असतं, परंतु सध्या या खेळाडूंचं कौतुक केलं पाहिजे. सुंदर क्रिकेट, क्लीन बोल्ड, यू मिस आय डेफिनेटली हिट. आणि आता मैदान सोडावं लागेल बॅट्समन अजित काथाराला. बॅक टू द डगआउट. कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर, ये क्रिकेट का दस्तूर है. आणि तेच मैदानाच्या आतमध्ये कधी सामना की खरं तर हरिग्राम संघाच्या बाजूने तर कधी सामना आपण पाहतोय या ठिकाणी नेबाई संघाच्या बाजूनं. आपलं सहर्ष स्वागत. 13 चेंडू गरज आहे ती आता मैदानावरती. 28 धावेची मागच्या मॅच मध्ये देखील हेच चित्र होतं, परंतु त्या ठिकाणी काय सुंदर बॅटिंग पाहायला मिळाली खरं तर टेंबोडे संघाच्या खेळाडूंचं. आणि नक्कीच टेंबोडे संघाने तो सामना जिंकला. तीच परिस्थिती, तेच टार्गेट. आता राहिले 13 चेंडू आणि 28 धावा. चला वेळ घेऊ नका, सहकार्य करा प्लीज, कारण यानंतर देखील एक 40+ मॅच होईल. त्यानंतर रेग्युलरच्या मॅचेस सुरू होतील, लक्ष असू द्या. त्यामुळे 40+ संघ आपण सहकार्य करा. या मॅच मध्ये पाहायचंय, वेळ भरपूर चाललाय. त्यामुळे मी विनंती करेल 40+च्या दोन्ही संघाला की जास्त वेळ न घेता आपण लगेचच सामना सुरू करा. वेळ फार महत्वाची असते, कारण वेळेसाठी आपल्याला थांबावं लागते. वेळ ही कुणासाठी थांबत नसते मित्रांनो, त्यामुळे वेळेला महत्व द्या. इकडे स्पर्धा खरं तर 5:30 वाजता मॅच काल स्टार्ट झाली होती, परंतु आज उशीर झाला. जवळ 6:45 वाजले. 7 वाजता पहिला चेंडू पडला, फार वेळ लागला. त्यामुळे आता सहकार्य करा 40+ संघ. बघा हरिग्राम संघ, वेळ घेऊ नका कॅप्टन. नरेश जाधव, महेश जाधव. 12 चेंडू आणि 28चं समीकरण. सॉरी, खरं तर हे 2 षटकांना बाकी आहेत. शॉर्ट चेंडू पुल केलाय, पुल ठरलाय सक्सेसफुल आणि बॉलला पाठवलाय सीमारेषा बाहेर. बॅकवर्ड करल्याच्या डोक्यावरनं षटकार. पहिल्या चेंडूवरती 14ची सरासरी होती, परंतु पहिला बॉलला षटकार आला. आता समीकरण बदललंय. 11 चेंडू आणि आता 22 धावेची गरज आहे. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. बॉल चांगला कोलात टाकलाय ऑन साइड मध्ये. फिल्डर लॉंग ऑन मधून आलेत. खेळाडू स्लिप झाला. सेकंड धाव पूर्ण झाली. सगळं काही पाहायला मिळालं. बॉल चांगला फेकला, त्यानंतर बॅट्समननं चेंडू खेळून काढला ऑन साइडला. फिल्डर दूरवरनं आले, बॉल उचललं, फेकलं, 2 धावा कंप्लीट झाले. आणि हे चित्र आता सातत्यानं या शेवटपर्यंत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. आणि खरं तर आता राहिलेले समीकरण 10 चेंडू आणि 20 धावा. 10 चेंडू 20 धावा. काय मॅच मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ लढतायत विजयासाठी. एकीकडे नेवाई, दुसरीकडे हरिग्राम. हे 2 संघ. खोलब्या टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा खोदून काढलाय. एक सिंगल तर घेतली. फक्त एक सिंगलच्या मदतीने टीमची टोटल आता पुढे चालली आहे. धाव फळकावती 48 धावा. येणारे जे समीकरण 19 धावेची आवश्यकता राहिली आहे. धावेची आवश्यकता. नक्की सामना. हा चेंडू देखील प्रहार केलाय. ऑन साइड मध्ये बॉल पडल्यानंतर टप्प्याने चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक शानदार येतोय चौकार.
येस, ऑनलाईन मॅच एन्जॉय करतात कांचन पालकर एक बेस्ट स्कोरर, त्यानंतर आमचे पीटीसी फाउंडर पनबे समालोचक असोसिएशनचे आमचे संदीप दादा भास्कर मॅचचा आनंद घेतात, त्यांचं देखील स्वागत. कांचनजी आपलं देखील स्वागत आहे. हरिग्राम विरुद्ध तुम्ही या ठिकाणी मॅच पाहतायत. संतोष दादा करत आपलं स्वागत करत मॅच एन्जॉय करत असताना त्यांचं देखील आपण स्वागत करूया. सध्या बरेच सारे प्रेक्षक जे ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत या सर्व प्रेक्षकांचं देखील स्वागत. 7 चेंडू 12चं समीकरण बघा, 7 आणि 12 हे समीकरण आलंय. सध्या 7-12ला फार महत्व आहे, परंतु इथे 7-12 कोणाच्या नावावरती होणार. तेंबोडे खरं तर या ठिकाणी संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना हा चेंडू प्रहार केला, बॉल फिल्डरच्या हातामधनं निसटलाय. एक सिंगल डबलचा प्रयत्न, ओव्हरथ्रो आणि धाव झाली असती. यस नो कॉलिंग सुरू होतं, परंतु खरं तर एक सिंगल भेटली. सिंगल बरोबर टीमची टोटल 6 चेंडू आणि आता शेवटचं समीकरण राहिले. 11 धाबीची गरज आहे. शेवटच्या अंतिम षटकामध्ये 11 धाबीची गरज आहे नेवाली 40+ संघाला. त्याला वेळ घेऊ नका प्लीज, सहकार्य करा. टीम हरिग्राम जास्त वेळ घेता आपण प्लीज सहकार्य करा. फिल्डिंग डिपार्टमेंट लगेच सजवून घ्यायचं. येणारे 6 चेंडू आता 11 धावेची गरज आहे. यानंतर तेंबोडे विरुद्ध विनिंग टीम यांच्यामध्ये एक लढत होणार. सुपर 12 मध्ये एक संघ दाखल होणार 40+च्या माध्यमातून. खरं तर एकूण 48 संघांना इन्व्हाइट करण्यात आल्या स्पर्धेमध्ये आणि उद्या या स्पर्धेची अंतिम रात्र तुम्हाला पाहायला मिळेल. सुपर 12चे सामने होतील. सुपर 6 पर्यंत आपण परत सुपर 12 पर्यंत मॅन ऑफ द सिरीजचा दाबा ग्राह्य धरले जातील. म्हणजे एकूण 3 मॅचेससाठी तुमचे पॉइंट या ठिकाणी ग्राह्य धरले जातील मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये आणि एका विकेटसाठी प्रवीण 5 गुण धरले जातील. तर बघा इथे श्रीराम बॅटरीचे सर्व आणि चिंचवली गावचे सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय लहुशेठ शेळके शेतकरी कामगार पक्षाचे दमदार नेतृत्व यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी 10,000 रुपयाचं योगदान. हवाई यात्रा आता नेवाली 40+ संघाच्या डगआउट बॉक्स मध्ये आनंदाचं वातावरण, आनंदाचे डोही, आनंद तरंग. सध्या आता सामना त्यांच्या बाजूने आले कारण 5 चेंडू मध्ये फक्त 5 धाबीची गरज आहे. षटकार ठोकलाय वाघाने. खरं तर सुकापूर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच किशोरदादा या स्पर्धेतून रजा घेत असताना तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. सुरेशच्या बॅटमधून षटकार आला. षटकार येतात राजेदादा काथारा देखील आनंदित झालेत कारण 5 चेंडू मध्ये फक्त 5ची गरज आहे. पुन्हा प्रहार. यावेळेस मात्र ऑनसाइड मध्ये फिल्डर होते, एका ऍक्शन मध्ये बॉल उचलू शकले नाहीये. दुसरी धाव घेताना देखील पूर्ण केली आहे. थ्रो चुकीचा आला. कदाचित हा थ्रो एक 1 टाउन टप्प्याने जरी आला असता तरी सुद्धा विकेट मिळाली असती. डायरेक्ट आला असता तरी सुद्धा मिळाली असती, परंतु खरं तर गोलंदाजच्या समोर बॉल फेकला, बाउन्स, आणि इथे 2 धाबा कंप्लीट झाल्या. 3 धावेची गरज आहे 4 चेंडू मध्ये. मागच्या मॅच मध्ये 65 धाबा चेस झाल्या, आता 67 धाबा चेस होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. फक्त 3ची गरज आहे. पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे, लीडिंग एज, विकेट, आणि आता 3 चेंडू राहिले. 3 धावेची गरज. तीन चेंडू 3 धावा. पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक झाले.
क्रिकेटचा खेळच तसा आहे मित्रांनो. कधी सामना नेबाळी संघाच्या बाजूने तर कधी सामना हरिग्राम संघाच्या बाजूने येतोय. कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर, ये क्रिकेट का दस्तूर है और क्रिकेट की भाषा लगी तो ताली नहीं तो गाली. नक्कीच सामना त्याच पद्धतीने पाहायला मिळेल. येणारा चेंडू डॉट किंवा विकेट आला तर सामना हरिग्राम संघाच्या बाजूने येऊ शकतोय, परंतु येणारा चेंडू सिंगल डबल जरी आली तरी सुद्धा सामना या ठिकाणी एक सिंगल तर वेगाने घेतली आहे. डबलचा कॉल दिलाय, पाहिजे ते सिंगल वरती प्राधान्य द्यावं लागलं. 2 चेंडू आणि आता 2 धाब्याची गरज आहे. अनेक वेळा गोलंदाजाने अशा प्रकारचे सामने जिंकताना आम्ही पाहिलेत. कारण क्रिकेटमध्ये जेव्हा 2 चेंडू 2 धाबा किंवा 1 चेंडू 1 धाबा जेव्हा असतो तेव्हा फलंदाजावरती जास्त प्रेशर असतो. आणि नक्कीच पाहायचं येणारे 2 चेंडू त्याच्या मनात काय चाललंय की येणाऱ्या चेंडूवरती मला कंप्लीट मॅच करायची की सिंगल घेऊन सामना शेवटच्या बॉल पर्यंत न्यायचंय, हे प्रश्न सध्या दोन्ही खेळाडूंच्या मनामध्ये चालले असतील. परंतु एकीकडे गोलंदाज विचार करतोय येणारा चेंडू मला काही परिस्थितीमध्ये डॉट किंवा विकेट फेकायचंय. खरं तर ही गोलंदाजी झाली तर सामना शेवटच्या अंतिम बॉल पर्यंत पाहायला मिळेल. कंपल्सरी चेसिंग, खोलवर टप्प्याचा चेंडू डॉट आलाय. मी सांगितलं स्वतःवरती विश्वास असला की अंधाऱ्या रात्रीमध्ये देखील तुम्हाला वाटा सापडतील. आणि तोच क्रिकेटचा खेळ मैदानावरती हरिग्राम संघाचं कमबॅक. येणार एक चेंडू, आता गरज है 2 धाब्याची. मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इंतजाम होता है. डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में जान होता है. लढतायत हरिग्राम संघ सांगतोय की आम्हाला जिंकायचंय. इकडे ते करत आपण पाहतोय नेबाली संघ सांगतोय की आम्हाला जिंकायचंय, परंतु कोणता संघ जिंकेल. 1 चेंडू 2 धाबा, कंपल्सरी चेसिंग. तर पारस मसाले मिलचे सर्व विष्णुशेठ शिल्के यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती असेल विष्णुशेठ या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. 1 चेंडू 2 धाबा. मगाशी सांगितलं की 2 चेंडू 2 धाबा असताना अनेक वेळा गोलंदाजांनी सामने जिंकलेत. हे क्रिकेट आपण इंटरनॅशनल क्रिकेट पासून सध्या टेनिस बॉल पर्यंत देखील पाहिलंय. 2 चेंडू 2 षटकार असताना फलंदाजांनी सामने जिंकताना पाहिलेत. परंतु आता 1 चेंडू 2 धाबा. काय घडणार या मॅच मध्ये, कोण विजयाचा शिल्पकार असणार, कोण विजयाचा आनंद साजरा करणार, त्यासाठी ही लढत मैदानाच्या आतमध्ये. एकीकडे संघ तुम्ही पाहतात नेबाली 40+ आणि दुसरीकडे हरिग्राम 40+ संघ. चला जाऊया. 1 बॉल 2ची आवश्यकता. प्रेक्षकांना विनंती आहे टाळ्या वाजवा. 1 बॉल 2. फटका चांगलाय, चाललाय दन 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 करत नेबाली 40+ सामना विन. शेवटच्या बॉलवरती चौकार. या ठिकाणी आपण टॉस करण्यासाठी दोन्ही कॅप्टनला विनंती करूया. लगेचच राजेश शेठ कातारा आपला कॅप्टन पाठवा आणि टेंबोडे संघाचा 40+ कॅप्टन आपण देखील लगेचच यावं. तर मान्यवरांचं या ठिकाणी आपण शुभागमन पाहतो की आपण संपूर्ण 4 रात्री सतत मान्यवरांची मांदियाले आपण या व्यासपीठावरती पाहतो. तर तत्पूर्वी आपण सन्मान करूया या ठिकाणी विद्यमान